मिळाले आणि उद्या तुमचा भाऊ म्हणून जर सरकारला विनंती केली की हे 3000 रुपये हे 1500 रुपयाचे 3000 रुपये पाहिजे, हे कधी म्हणू शकतो आपण? जेव्हा भर भरून त्यांना तुम्ही आशीर्वाद द्या. काय द्या? आणि आशीर्वाद कसा द्यावा लागते? असा द्यावा लागते नवनीतरांसारखा. ज्यांनी आशीर्वाद दिला नाही तर मी तुमचा भाऊ आहे, ते 1500 रुपये खात्यातून वापस घेऊन घेईन. यदि बहनों का हमें आशीर्वाद नहीं मिला तो लाडली बहन योजना के खाते में आए पैसे निकाल लिए जाएंगे. रवि राणा के दिए इस बयान पर बवाल. आगामी विधानसभा चुनाव को देखते हुए राज्य सरकार ने मुख्यमंत्री माझी लाडली बहन योजना शुरू की है. इस योजना के माध्यम से पात्र महिलाओं को 1500 रुपए प्रति माह मिलेंगे. इस योजना की पहली किस्त 17 अगस्त को जमा हो जाएगी. इससे राज्य की महिलाओं को बड़ी राहत मिलेगी. ऐसे में अमरावती विधायक रवि राणा ने इस योजना को लेकर चौंकाने वाला बयान दिया है. सरकारी पैसा यांच्या बापाचा आहे काय? रवि राणाच्या कमाईचा आहे किंवा या सरकारच्या मुख्यमंत्र्यांचा उपमुख्यमंत्र्यांच्या कमाईचा आहे? ही योजना केवळ आणि केवळ मतासाठी आहे. मताची झाली कडकी, बहीण आटवली लाडकी. काय ह्याला वाटलं की आमच्या बहिणी विकाऊ आहेत? या आमच्या बहिणी या 1500 रुपयाला मतदान विकतील? एवढा खरंटा नालायक माणूस मी राजकारणात पाहिला नाही. यदि बहनों को हमको आशीर्वाद नहीं मिला तो लाडली बहनों के खाते से 1500 रुपए निकाल लिए जाएंगे. रवि राणा के बयान पर विपक्षी नेता विजय वडेट्टीवार समेत जिले के नेताओं, समाजसेवी और कार्यकर्ताओं ने अपना गुस्सा जाहिर किया और बढ़ते विरोध के देखते हुए रवि राणा ने सफाई भी दी है. असं आहे की आमच्या जिल्ह्यातल्या एकाही महिलेनं बोलावं की या मेळाव्यामध्ये कुठे असं वक्तव्य गंभीरतेनं बोललो. हसी मजाकच्या खेळामध्ये, भावा बहिणीच्या नात्यामध्ये हे वक्तव्य खऱ्या अर्थानं बोललेलं आहे. याच्यामध्ये कुठेही असं कोणाला वाईट वाटेल असं वक्तव्य नव्हतं. भाऊ नेहमी बहिणीला मदत करते, बहिणीकडून कधी घेत नाही आणि नेहमी भाऊ मदत करत राहील. गो एक शेवटले आहेत. रवि राणा जे बोलले ते सरकार शिंदेचे आणि फडणवीस आणि अजित पवारांच्या मनातलं बोलले असं आहे. सरकार काहीतरी देत आहे. शिंदे साहेब असो, फडणवीस साहेब असो, अजित पवार साहेब असो, सगळ्यांनी महिलांच्या खात्यामध्ये आधी 17 तारखेला पैसे टाकणार आहे. खटाखट 8,500 रुपये जे काँग्रेसचा नारा होता की लोकसभेमध्ये खासदार निवडून आणा, तुम्हाला खटाखट महिलांच्या खात्यामध्ये 8,500 येईल. अरे त्या महिलांनी काँग्रेसच्या कार्यालयावर निवडून आल्यानंतर गर्दी केली, त्यांना हाकललं, तिथे लाठीचार्ज झाला. त्या ठिकाणी पूर्ण काँग्रेसच्या ऑफिसचे दरवाजे बंद करण्यात आले. तर खोटं बोलून तुम्ही मतदान घेतलं, पण ही सरकार पहिले देत आहे आणि मत मागत आहे. पढ़ते रहिए फाइट अगेंस्ट क्रिमिनल डेली न्यूज़पेपर. आज की खबर में बस इतना ही. वीडियो को लाइक करें और चैनल को सब्सक्राइब कर लें जिससे आने वाली वीडियो की नोटिफिकेशन आपको मिलती रहे.